आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी अत्यंत महत्त्वाची। अखेर मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रे हा पोलिसांना शरण आलाय आणि कोर्टाने आता रमेश म्हात्रेला न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। 3 ऑगस्ट पर्यंत रमेश म्हात्रेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। कल्याण कोर्टामध्ये रमेश म्हात्रेला पोलिसांनी हजर केलं आणि त्यानंतर पार पडलेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने हे आदेश दिलेले आहेत। अक्षय कुडकेलवार सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, न्यायालयीन कोठडी रमेश म्हात्रेला। सागर, आपण जर बघितलं तर उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर रमेश म्हात्रे यांना आज शरण यावं लागलं। कुठतरी ज्या प्रकारचा जामीन त्यांना या कल्याण कोर्टाच्या माध्यमातून देण्यात आला होता, या जामिनाच्या विरोधात स्वतः दखल घेतलेली होती उच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने या कोर्टाच्या निकालासकट एकूणच या सगळ्या प्रकरणावर प्रश्न उपस्थित केलं होतं की रमेश म्हात्रे यांना नेमका जामीन कसा मिळाला, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी बघता आणि सध्याच्या गुन्ह्यामध्ये त्यांचे पुरावे त्यासोबतच त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले सगळे कलम बघता त्यांना जामीन मिळाला होता। आणि त्यांना जामीन मिळाल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने सोमवारपासून संपूर्ण राज्यामध्ये आम्ही आंदोलन करू, कामबंद आंदोलन करू असा इशारा देखील दिला होता। या सगळ्यात आपण बघतोय की काल परवा रात्री एक जजेसची निर्णय झाला आणि काल सकाळी उच्च न्यायालयामध्ये सध्या उच्च न्यायालयाचे प्रभारी जे मुख्य न्यायाधीश आहेत, या प्रभारी मुख्य न्यायाधीश रवींद्र यांच्या माध्यमातून आणि त्यासोबतच गौतम अखंड, रवींद्र घुगे आणि गौतम अंखड यांच्या माध्यमातून एक सुओमोटो याचिका दाखल करून घेण्यात आली। पोलिसांचा स्टे मागवला आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये आता त्यांचा काल जामीन रद्द केला होता आणि आज त्यांनी 5 वाजतापूर्वी न्यायालयामध्ये विष्णुनगर पोलीस स्थानकामध्ये शरण यावं अशा पद्धतीचे आदेश दिले होते। आणि जर रमेश म्हात्रे शरण आला नसता तर त्यांच्या प्रॉपर्टीवर देखील कुठतरी जप्तीची कारवाई करा, त्यांची मालमत्ता जप्त करा असे आदेश उच्च न्यायालयाने दिले। आणि त्यानंतर रमेश म्हात्रे आपण बघतोय की त्यांना हजर व्हावं लागलं होतं, विष्णुनगर पोलीस स्थानकामध्ये हजर झाले आणि ज्या प्रकारच्या सूचना विष्णुनगर पोलिसांना देण्यात आल्या होत्या तशाच प्रकारच्या काही सूचना उच्च न्यायालयाने कल्याण कोर्टाला देखील दिल्या होत्या आणि कल्याण कोर्टामध्ये त्यांना हजर केलं गेलं। कल्याण कोर्टामध्ये पुन्हा एकदा त्यांचा जो आहे त्यांची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आणि आजपासून पुन्हा 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी रमेश म्हात्रे यांना देण्यात आलेली आहे। 3 ऑगस्ट साधारण 3 ऑगस्टपर्यंत ही न्यायालयीन कोठडी रमेश म्हात्रे यांची असणार आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा रमेश म्हात्रे याची रवानगी ही तुरुंगामध्ये झालेली आहे। कुठल्याही क्षणी या ठिकाणी कल्याण पोलीस त्यांना घेऊन खाली येतील आणि कल्याण पोलिसांच्या माध्यमातून रमेश म्हात्रे यांना आधारवाडी तुरुंगामध्ये त्यांची रवानगी केली जाणार आहे। एकूण या सगळ्या प्रकरणात आपण जर बघितलं तर वैद्यकीय कारणांच्या आधारावरती रमेश म्हात्रे यांचा जामीन मंजूर करण्यात आला होता। यानंतर त्यांच्यासह इतर 4 आरोपींना देखील जामीन मिळाला होता। काल त्यांची तुरुंगातून सुटका होणार होती, मात्र काल सुटका होण्यापूर्वीच उच्च न्यायालयाने आदेश दिला आणि या सगळ्या 4ही आरोपींचा जामीन रद्द करण्यात आला होता। या सगळ्या प्रकरणाची उच्च न्यायालयाने दखल घेतल्यानंतर जे 5व्या महिला आरोपी होत्या त्यांना देखील आज पोलिसांनी ताब्यात घेतलं। संगीता कारंडे असं या साधना कारंडे या महिला आरोपींचं नाव आहे, त्यांना देखील न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं। मात्र सगळ्यात महत्त्वाचं या प्रकरणामध्ये सातत्यानं रमेश म्हात्रे यांच्या संदर्भात वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात होते। नेमका त्यांना जामीन का आणि कसा मिळाला याची स्वतः उच्च न्यायालयाने दखल घेतली आणि उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर रमेश म्हात्रेला पुन्हा एकदा तुरुंगात जावं लागणार आहे। सागर, नक्कीच अक्षय, त्यामुळे कोर्टाने दिलेला रमेश म्हात्रेसाठीचा हा मोठा दणका म्हणावा लागेल। अक्षय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान ज्यावेळी रमेश म्हात्रे हा पोलिसांना शरण आला त्यावेळी NDTV मराठीनं त्याला काही प्रश्न विचारलेले होते आणि या प्रश्नाचे उत्तर देताना रमेश म्हात्रेची मुजोरी पाहायला मिळाली। काय म्हणाला होता पोलीस ठाण्यामध्ये रमेश म्हात्रे, आपण पाहूया। पूछ रहे, थोड़ा सा अफसोस है आपको, आपने जो किया बहुत हो गया। क्या हो गया सर? बहुत सर मारपीट बहुत हो गया, क्या हो गया? बहुत रमेश सर पद्धतीनं सर आपको अफसोस है आपने जो किया? तुम्हाला पूछ रहे, थोड़ा सा अफसोस है आपको, आपने जो किया बहुत हो गया। क्या हो गया सर? बहुत सर मारपीट बहुत हो गया, क्या हो गया? बहुत रमेश सर पद्धतीनं सर आपको अफसोस है आपने जो किया? तुम्हाला